नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 31. डायग्राम दिली आहे. ओके, एक बोट आहे. काय दिलं का? ओके, लेंथ दिली बोटची 4 मीटर. एक बॉय इथं उभा आहे, त्याचं मास दिलं आहे 60 kg. बोटचं पण मास दिलं आहे 40 kg. ओके, विचार सांगितलं काय? इफ सिस्टम इज ॲट रेस्ट इनिशियली सिस्टम रेस्टवर आहे. मीन्स बोट कुठं आहे? रिव्हरमध्ये आहे का लेकमध्ये? ऑब्विसली बोट लेकमध्ये. रिव्हरमध्ये रेस्ट कसं राहील? ओके, एक लेक आहे, लेकमध्ये बोट आहे. बोटवर एक बॉय उभा आहे एका कॉर्नरला, स्टँडिंग पोझिशनमध्ये एका कॉर्नरला आहे. इफ सिस्टम इज ॲट रेस्ट इनिशियली, व्हॉट विल बी द डिस्प्लेसमेंट ऑफ बोट? बोटची काय डिस्प्लेसमेंट असेल? इफ बॉय विल कम्स टू अनदर एंड, अगर बॉय दुसऱ्या एंडला आला तर बोटची डिस्प्लेसमेंट काय असेल? बघा, अशा प्रॉब्लेममध्ये काय करायचं? आधी कन्सिडर करून घ्यायचे की बोट कुठंतरी डिस्प्लेसमेंट होईल. तुमच्यावर डिपेंड करतं डायरेक्शन कुठं, राईट हँड और लेफ्ट हँड. फक्त ॲन्सरमध्ये तुम्हाला ज्यावेळेस साईन येईल, साईनवरून डिसाईड करायचे की बोट नेमकं कोणत्या डायरेक्शनला आहे. आणि ते कसं ठरवतं ते बी सांगतो आहे. तुम्ही जे कन्सिडर केलं असेल की राईट हँड डायरेक्शनला बोट मूव्ह आहे, कुठं कोणताही ऑब्जेक्ट असेल राईट साईडला बोट मूव्ह आहे असं कन्सिडर केलं असेल, अँड इन केस ॲन्सरमध्ये मायनस साईन आला तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे कन्सिडर केलं आहे त्याच्या अपोजिट साईडला बोट मूव्ह झालेली आहे. तो जो ऑब्जेक्ट असेल ना तो अपोजिट साईडला मूव्ह झाला. ज्या वेळेस ॲन्सरमध्ये मायनस येईल तर तुम्ही जे कन्सिडर केलं आहे की या डायरेक्शनला मूव्ह होणार आहे तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ते बोट ऑब्जेक्ट हा मूव्ह झालेला असेल. कारण काय, कन्सिडर करताना राईट हँड डायरेक्शनला तुम्ही कन्सिडर केलं आहे म्हणजे राईट डायरेक्शनच्या जेवढे बी क्वांटिटी असतील तुम्ही पॉझिटिव्ह घेणार आणि लेफ्ट डायरेक्शनच्या निगेटिव्ह घेऊन टाकणार. ओके, आणि फायनल ॲन्सरमध्ये जे निगेटिव्ह आलं तर तुमचे जे कन्सिडर केलेलं गोष्ट असेल त्याचे डायरेक्शन अपोजिट करून घ्यायचे ॲन्सरसाठी. आता हे इथं बघा, लॉजिकली पाहिला हा बॉय इकडे जातो, बोट बॅकवर्ड साईडला आहे. मी तेच कन्सिडर की बोट मूव्ह झाली एक साईड डिस्टन्सने इन बॅकवर्ड मीन्स लेफ्ट आहे. लेफ्ट आपण मायनस दाखवू. आता इथं स्टार्टिंगला काय दिलं आहे? इफ द सिस्टम इज ॲट इनिशियली रेस्ट आहे. काय रेस्ट होती सिस्टम, कोणीच काही मूव्ह करत होतं काही नाही, रेस्ट होती. म्हणजे काय, एखादी सिस्टम रेस्ट केव्हा असते? ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू 0 असतो. आता लास्ट लेक्चरमध्ये मोमेंटमची आपण एक गोष्ट पाहिली ती सेंटर ऑफ मास मोमेंटम. दिस इंडिकेट वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू कॉन्स्टंट. 0 नाही, काय कॉन्स्टंट. जी असेल ना इनिशियली शेवटपर्यंत ती असेल. जी इनिशियल, आता बघा काय दिलं आहे? एक्सटर्नल फोर्स 0, ऑब्वियसली रेस्ट. एक्सटर्नल फोर्स 0 आहे म्हणजे वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट असेल. इथं सिस्टम रेस्टवर पण होती तर तिची वेलॉसिटी येते 0. पण आधी आठवण ठेवा, कॉन्स्टंट घ्यायचं. प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट असेल असं काहीच नाही. प्रत्येक वेळेस 0 असेल असं काही नाही. कॉन्स्टंट प्रत्येक वेळेस असते पण 0 जे असेल असं नाही. इथं 0 काय आहे? कारण रेस्टवर होतं. रेस्टवर आहे एक्सटर्नल. ह्या सिस्टम आधी काय सांगितलं आहे? सिस्टम इज ॲट रेस्ट इनिशियली रेस्टवर आहे म्हणजे सेंटर ऑफ मास वेलॉसिटी 0 आले. आणि दुसरं याच्यावर होणार काय प्रोसेस काय? हा बॉय इथून इथं येईल. बॉय स्वतः येतोय, त्याच्यावर कोणतं तरी दुसरं त्याला असं पुश करून नाही पाठवते, तो स्वतः येतो. म्हणजे ह्या सिस्टममध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत, एक बॉय आणि एक बोट. ना कोणी या बोटवर फोर्स लावता आहे ना बॉयवर. बॉय स्वतः येतोय म्हणजे इंटरनल मोशन येते. बॉयचे इंटरनल फोर्स आहे, स्वतःच्या फोर्सने स्वतःच्या फोर्सने येतो, स्वतःच्या पॉवरने येतो. म्हणजे याच्यावर एक्सटर्नल फोर्स 0 आहे. एक्सटर्नल फोर्स 0 असेल तर वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास हा कॉन्स्टंट असेल थ्रू आऊट. आणि इथं रेस्टवर होती सिस्टम म्हणजे वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ऑब्वियसली हे कुठं काही मूव्ह होत नव्हतं स्टार्टिंगला. म्हणजे वेलॉसिटी सेंटर ऑफ मास कुठंच मूव्ह होत नव्हता, त्याच्यात काही वेलॉसिटी नव्हती तर ती कॉन्स्टंट होती. तर ती 0 होती. म्हणून इथं कॉन्स्टंट आणि 0 दोघं आलेत. काय बॉय मूव्ह होतोय, एक्सटर्नल फोर्स नाही म्हणजे वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट असेल. आफ्टर
मोशन आणि बिफोर मोशन वेलॉसिटी ऑफ मोशन वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट असेल. ओके, 0 का घेतली कारण दिलं त्याने इनिशियली रेस्ट होता, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास जी असेल ती फायनल असेल. संपली गोष्ट. आता काय, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कॉन्स्टंट आणि ती पण 0 आहे, म्हणजेच काय सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होईल का, नाही होणार. कारण काय, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास 0 जे आधी पण 0 होती, फायनल नंतर पण 0 आहे. थ्रू आउट प्रोसेस तो बॉय इथून इथपर्यंत तो 0च राहणार ती, एक्सटर्नल फोर्स नाही तर चेंज होणार नाही ती. 0 असेल म्हणजे पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू 0. एक्सच का घेतला मी, आर का घेतला नाही, RCM, कारण एक्स डायरेक्शनच्या मोशनची गोष्ट चालू आहे. हा इकडे एक्स डायरेक्शनला आहे, बोट गेली तर इकडे एक्स डायरेक्शनला जाणार, म्हणजेच काय XCM इज वी नो change in position of center of mass. We know this XCM is given by काय m1 delta x1, m2 delta x2, m3 delta x3 upon m1 plus m2 plus m3. ओके, हा 0, हे सर्व इकडे येईल 0 होऊन जाईल, म्हणजे राहिलं काय m1 डेल्टा x1 m2 डेल्टा x2 प्लस 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 इज इक्वल टू 0. हे फायनल राहील. कसं केलं मी, दिस इज 0 पुट केला, हे पूर्ण इकडे येलं 0 इंटू m1 प्लस m2 प्लस m3 जे पण असेल 0, म्हणजे फक्त वरची इक्वेट इज इक्वल. इथं कोणती किती ऑब्जेक्ट आहे, A1 and 2. ह्या प्रॉब्लेममध्ये काही m1 डेल्टा x1 m2 डेल्टा x2 इज इक्वल टू 0. से दिस इज m1, बॉय काय घेतला मी m1, हा काय घेतला मी m2 घेतला, म्हणजे m1ची व्हॅल्यू काय येईल 60, m2ची व्हॅल्यू काय येईल 40. ओके, डेल्टा x1 आणि डेल्टा x2 काय, डेल्टा x1 आणि डेल्टा x2चं काय, त्या दोघं ऑब्जेक्टचं चेंज इन पोझिशन, डिस्प्लेसमेंट आहे. चेंज इन पोझिशन म्हणजे तेच दोघं ऑब्जेक्टची काय पोझिशन आहे, काय डिस्प्लेसमेंट आहे ते, बट विथ रिस्पेक्ट टू, आठवण ठेवा इथं डेल्टा x1 and delta x2 are with respect to ग्राउंड, अर्थ म्हणण्यापेक्षा ग्राउंड घ्या. काय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेतोय मी, याचे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू बोट नाही, या दोघांचे डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेणार. आता बघा, बॉय इथून स्टार्ट करेल, इथं जाईल, इथून इथं गेलं डिस्प्लेसमेंट किती, ऑब्वियसली 4 मीटर, कारण लेंथ काय याची लेंथ काय 4 मीटर आहे. तर बघा आता डेल्टा x1 कोणासाठी, बॉयसाठी, डेल्टा x1 काय येईल बघा 4 मीटर तर फिक्स आहे, तो ह्या एंडपासून इकडे जाणार आहे. पण मी कशाच्या रिस्पेक्टिव्ह झालं, बोटच्या, पण ग्राउंडच्या रिस्पेक्टिव्ह काय येईल, ज्यावेळेस तो इथून इथं जाईल त्यावेळेस मी काय कन्सिडर केलं की बोट मूव होते एक्स एवढ्या डिस्टन्सने इकडे शिफ्ट होते, म्हणजे तो 4 मीटर गेला आणि 1 मीटर एवढा परत येऊन गेला. काय गेला, तो इथून 4 मीटर गेला पण बोट त्याला उचलून 1 मीटर एवढी मागे घेऊन आली, त्यावेळेस याच्या डिस्प्लेसमेंट निघेल अर्थच्या रिस्पेक्ट. कळलं. सो डेल्टा x1 इज इक्वल टू 4 मायनस एक्स, म्हणजे बॉयचे जे डिस्प्लेसमेंट आहे विथ रिस्पेक्ट टू अर्थ विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड ते काय येईल 4 मीटर मायनस एक्स. ओके, डेल्टा x2 काय, डेल्टा x2 इज इक्वल टू एक्स, बरोबर आहे का, नाही, डेल्टा x2 येतो मायनस एक्स, कारण काय लेफ्ट हँड साईड डायरेक्शन बॅकवर्ड डायरेक्शन घेतलं आहे, मग तो मायनस एक्स घ्यायला लागेल. ओके, याला 1 दिन द्यायला लागलं. सो फ्रॉम 1 m1 काय 60, डेल्टा x1 काय 4 मायनस एक्स, ओके, प्लस दिस प्लस m2 काय 40, डेल्टा x2 काय मायनस एक्स इज इक्वल टू 0. काय होईल हा 240 मायनस 60 एक्स, हा मायनस युजल मायनस 40 एक्स इज इक्वल टू 0. 240 मायनस 100 एक्स इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू 240 अपॉन 100, सो आला हा 2.4 मीटर. बघा आता इथं काय साईन आलं आहे, प्लस आलं आहे, म्हणजे काय तुम्ही जे कन्सिडर केलं होतं तेच डायरेक्शन असेल, म्हणजेच काय बॅकवर्ड. तर इथं आपण लिहूया ना बॅकवर्ड.
अलॉंग बॅकवर्ड डायरेक्शन. असेच क्वेश्चन येते सोपे, काही विशेष येतात, फक्त तुम्हाला यूज करता यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 32 मध्ये काय दिलं आहे? ओहो, हर्षल झालं ते, ए नाही आलं. हर्षल एक बॉय दिला आहे, एक सागर आहे. हर्षलचे मास वेट दिलं आहे मीन्स 50 kg, याचे वेट दिलं आहे 60 kg. ओके, हा दिला आहे तुम्हाला 40 kg. इफ द सिस्टम इज ॲट रेस्ट इनिशियली, सेम रेस्ट आहे, एक्सटर्नल फोर्स 0 आहे, VCM कॉन्स्टंट असेल तो बी काय असेल 0 असेल. कारण काय रेस्ट होता म्हणजे VCM इज इक्वल टू 0 होता आणि तो एक्सटर्नल फोर्स नाही जे. अजून what will be the displacement of boat if Sagar and Harshal move to the center of boat? ओ काय आलं बघा इथं, स्टार्टिंगला असं होतं, स्टार्टिंगला काय असं होतं, हर्षल या कॉर्नरला, सागर त्या कॉर्नरला. हर्षल तिथून उठला आणि इथे येऊन उभा राहिला, सागर पण तिथे उठला आणि इथे येऊन उभा राहिला. सॉरी, तिथून उभा राहिला आणि इथे येऊन मीन्स सेंटरला आला. हा पण सेंटरला आला, दोघं सेंटरला आलेत. आता प्रॉब्लेम काय आहे की ज्यावेळेस दोघं वॉक करत होते, हर्षल पण आणि सागर पण, ते स्वतःचे फोर्स यूज करत होते, त्याला कोणी पुश नाही केलं होतं. मीन्स या पूर्ण सिस्टमला जे पाहिलं एवढं सिस्टम, याच्यावर एक्सटर्नल फोर्स नाही, याला कोणी एक्सटर्नल फोर्स नाही लावला या सिस्टम. त्यांचे चाललं ते, त्यांचे मॅटर आहे, कोणी हस्तक्षेप केलेला नाही, म्हणून एक्सटर्नल फोर्स 0 घेतला. अशा वेळेस काय होतं, ज्यावेळेस एक्सटर्नल फोर्स असेल VCM कॉन्स्टंट चेंज होत नाही. त्याने अजून एक गोष्ट दिली की इनिशियली सिस्टम वॉज ॲट रेस्ट होती, म्हणजेच काय, त्यांची व्हेलॉसिटी, सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी 0 होती, ती कॉन्स्टंटच राहणार आहे, म्हणजे ऑलवेज एंडिंगपर्यंत काय असेल 0 राहणार. मग परत इथं तेच ते 0 असेल तर काय येईल, मग m1 डेल्टा x1 प्लस m2 डेल्टा x2 प्लस m3 डेल्टा x3 प्लस डेट डॅश इज इक्वल टू 0. इथं आपल्याकडे किती ऑब्जेक्ट आहेत, 1, 2 अँड बोट इज 3 इज इक्वल टू 0. 3 ऑब्जेक्ट आहेत, बरोबर. कन्सिडर दिस इज m1, हर्षल m1 आहे, हा m2 आहे आणि बोट आहे m3. आता आता तुम्हाला सांगता येईल का बोट कुठं होईल डायरेक्ट मास बघून, तर ती एक थोडं कॉम्प्लिकेटेड केस आहे. मी कन्सिडर करतो परत बोट ह्या डायरेक्शनला एक्सिडा डिस्प्लेसमेंटने मोजाली. बोटचं हे दिलं आहे का, लेंथ बोटची दिली आहे 4 मीटरच येते. आता काय होतं बघा, हर्षल इथं आला, सागर इथं आला, बोट कुठं गेली, एक्स इथे येऊन गेली, म्हणजे एक्सिडा डिस्टन्स झाली. म्हणजे m1, आता m1 मला गिवन आहे 50 kg हर्षलसाठी. ओके, डेल्टा x1 हर्षलची चेंज इन पोझिशन काय, हर्षलचे डिस्प्लेसमेंट काय विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. बघा, हर्षल इथून इथं येईल म्हणजे सेंटरला येतोय म्हणजे हर्षल 2 मीटर एवढा बोटवर वॉक करतोय. बट ॲट द सेम टाईम बोट कुठं चालली जाणार आहे, इकडं, त्यावेळेस सागर पण इथं येणार आहे ऑब्व्हियसली. पण हर्षलबद्दल आपण सध्या विचार करतोय, हर्षल इथून इथं आला, 2 मीटर राईट हँड डायरेक्शनला गेला, पण बोट कुठं गेली, एक्स एवढी. तर हर्षलचे डिस्प्लेसमेंट हे 2 - x. ओके, m2 सागर 60 kg. ओके, डेल्टा x2 काय येईल, मग डेल्टा x2 म्हणजे सागरचे डिस्प्लेसमेंट. सागर कुठं येतोय, लेफ्ट हँड डायरेक्शनला येतोय, किती, ऑब्व्हियसली इथून तो सेंटरपर्यंत म्हणजे 2 मीटर तर येतो, तो -2 मीटर. ओके, तो काय येतोय -2 मीटर लेफ्ट हँड डायरेक्शनला. बट 2 मीटरच येतोय का, नाही. ज्यावेळेस तो इथं पोहोचणार आहे, हर्षल इथं पोहोचून जाईल, तो पण इथं पोहोचेल, त्यावेळेस बोट कुठं गेले असेल, एक्स एवढी डिस्प्लेसमेंटने शिफ्ट होऊन गेलेलं असेल.
सागर जायसीत असेल, मग सागर ऑलरेडी -2 आला आहे आणि बोट अजून त्याला -x घेऊन जाईल, म्हणजे टोटल किती असेल -2 -x. याला असं लिहून घ्यायला लागलेच -2 + x. आता लवकर कळेल बघा, तो 2 मीटर आला आणि अजून x पण गेला आहे, म्हणजे 2 + x गेला आहे तो, बट कोणत्या लेफ्ट हँड डायरेक्शनला आहे. सो वी हॅव टू टेक द मायनस. असं बी घेतलं तरी चालेल, इट डझंट मॅटर. कारण इथं काय कन्फ्युजन सर 2 - x होऊन गेला म्हणजे कमी होऊन गेला, कमी नाही आलं. ऑब्व्हियसली तो 2 मीटर आला आहे आणि बोट परत त्याला इकडे घेऊन गेली x एवढी, तर मग तो 2 + x होईल तो, बट लेफ्ट हँड डायरेक्शनला आहे, सो मायनस. लास्ट बोटसाठी M3 काय 40 kg. ओके, अँड Δx3 काय, तर Δx3 आहे x, पण कुठं लेफ्ट हँड डायरेक्शनला, म्हणजे मायनस. बस मग काय हे सर्व मिळाले, पुट करा. तुम्हाला फाईंड काय करायचं आहे, x फाईंड करायचं आहे, निघून जाईल. का होईल बघा, 50 2 - x 40 हा मायनस हा 2 + x, ओके, प्लस 40 हा -x इज इक्वल टू 0. 100 - 50x प्लस आता मी मायनस घेतोय 60 120 16 × 2 120 हा परत मायनसच येणार आहे 60x, हा काय होईल -40x इज इक्वल टू 0. 60 40 किती होईल 100x, ओके, -100 -150 100 - 120 हा काय होईल -20. दिस गेट कॅन्सल, दिस 0 मायनस प्लस, कारण तिकडे काय 0 आहे, तर काय होईल 20/150 इज इक्वल टू x मीटर. याचे ॲन्सर येतं -0.13. हा 0 गेला 2/15. ठीक आहे, याचे ॲन्सर येतं -0.13. बट मायनस का आला, इथं पण मायनस आहे, इथं पण मायनस का. हा 20 जो येतोय 14 × 2 केला का मी, 1 मिनट. हाँ तो गलत हुआ यार, हाँ 2 + x इथं 40 झाला आहे. प्रॉब्लेममध्ये सॉल्व करताना इथं 40 लिहिला गेला आहे. फोर्टी 50 60 इथं 60 झालं आहे, इथं 40 झालं आहे, इथं पण 40 झालं आहे. ओके ठीक आहे, प्रॉब्लेमचे सॉल्व करण्याची मेथड पाहून घ्या. ॲन्सरमध्ये काय एवढं हे नाही, इम्पॉर्टंट नाही. फक्त काय आहे, इथं जे मासेस आहे ना ते प्रॉब्लेममध्ये रॉंग घेतलेले आहेत. इथं 60 झाला, इथं 40 होऊन गेलं, मग त्याचं ॲन्सर वेगळं येतं आहे. जे पण ॲन्सर येत असेल ते काय येतं आहे मायनस येतं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो आहे की तुम्ही ज्या डायरेक्शनला कन्सिडर केलं आहे त्या डायरेक्शनच्या अपोजिट बोट मोजायले. सपोज ते -0.13 आलं असेल तर ते कोणतं आहे राईट हँड डायरेक्शनला आहे. तुम्हाला लिहिताना ऑप्शनमध्ये दिलं असेल की -0.13 इन राईट डायरेक्शन, 0.13 इन राईट डायरेक्शन, 0.13 इन लेफ्ट डायरेक्शन असं दिलेलं असेल.
तर तुम्ही जे कन्सिडर केलेलं असेल, आता आपण लेफ्ट कन्सिडर केलं आहे, तर काय मायनस सायन्स आलं म्हणून ते ॲक्च्युली कुठं होणार आहे, राईट हँड डायरेक्शनला होणार. सो वी हॅव टू टेक हिअर दिस ऑप्शन. ओके, ते फक्त ते व्हॅल्यू इकडे तिकडे झाले. नेक्स्ट, थर्टी 33 नंबरचा प्रॉब्लेमचा पाहिला. एक वेज दिला आहे, वेज मीन्स एक ब्लॉक घ्या, मोठा ब्लॉक दिला आहे आणि याच्यावर एक मास दिलं आहे कॅपिटल एम. याच्या मास आहे 10 कॅपिटल एम, म्हणजे याच्या 10 पटीने जास्त आहेत. ओके, ही लेंथ पण दिली आहे 2.2 मीटर. सिस्टम वॉज ॲट रेस्ट, आधी का ते रेस्ट होते. फाइंड द डिस्टन्स मूव बाय वेज वेन द ब्लॉक रिच टू द ग्राउंड. हा ब्लॉक कुठं मूव होईल, ऑब्व्हियसली, कारण काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो आहे असा. ग्रॅव्हिटी अशी, याच्यावर mg sin θ असेल. हा ब्लॉक इकडं मूव होईल, तो कुठंतरी इथे येऊन टच होईल. त्यावेळेस वेजचं डिस्प्लेसमेंट काय असेल हे विचारलेलं आहे. परत तेच सिस्टम इज रेस्टवर होती, म्हणजे एफ एक्सटर्नल किती, 0. एफ एक्सटर्नल 0 म्हणजे VCM किती येईल, 0 येईल. ऑब्व्हियसली काय येईल, तो 0 येईल. ओके, ब्लॉक त्याच्या मूव होतो आहे, ग्रॅव्हिटी मूव होतं. इथं असं विचार नाही करायचं की मोशन होताना सर ग्रॅव्हिटी पुल आउट करते, म्हणजे एक्सटर्नल फोर्स आहे. एक्सटर्नल फोर्स नाही, त्याच्या स्वतःच्या मासमुळे येणारा फोर्स येतो. त्याला कोणी हे नाही करत ते, म्हणजे त्याच्यात स्वतःचे इंटरॅक्शन होतं आहे अर्थशी, म्हणून तो फोर्स आहे, म्हणून तो ब्लॉक मूव होतो आहे. त्यात याच्या अर्थ इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक्सटर्नल फोर्स येणार नाही, म्हणून सिस्टमच्या एक्सटर्नल फोर्स शेवटपर्यंत 0 असेल. सो VCM कॉन्स्टंट असेल, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल, अधिका होती 0 तर ती 0 असेल. म्हणजे सेंटर ऑफ मास कुठंच मूव होणार नाही, म्हणजेच काय डेल्टा XCM अगेन्स्ट काय असेल, 0 असेल. डेल्टा XCM 0 असेल तर आपण ते पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपल्याला काय मिळेल, तर 2 ऑब्जेक्ट्स आहेत, तर मी काय करतो, M1 डेल्टा X1 M2 डेल्टा X2 इज इक्वल टू 0. M1 काय, ब्लॉक कॅपिटल M राहू देतो आपण, याला आपण M1 कन्सिडर करू, याला M2 कन्सिडर करू. M1 काय, कॅपिटल M. ओके, डेल्टा X1 काय. आता तुम्ही म्हणणार की सर ब्लॉक एक्स डायरेक्शनला मूव नाही, तो इन्क्लाइन आहे, म्हणजे तो वाय डायरेक्शनला पण मूव होतो आहे आणि एक्स डायरेक्शनला पण मूव होतो. पण आपल्याला काय फाईंड करायचे आहे, हे जे वेज आहे, हा जो मोठा ब्लॉक आहे वेजमध्ये आला, याच्या डिस्प्लेसमेंट फाईंड करायचं. हा कुठं डिस्प्लेस होईल, व्हर्टिकली तो होणार नाही, तो अर्थ सरफेसवर आहे, तो एक तर फॉरवर्ड होईल, मीन्स पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला होणार आहे, एक तर निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला होणार आहे. सो आपल्याला फक्त याच्या एक्स कॉम्पोनंट घेऊन संपवायचे, कारण VCM ज्यावेळेस हा जर XCM तुम्ही फाईंड करणार तर XCMचे 2 राहू शकतात, एक अलॉंग X ॲक्सिस, एक अलॉंग Y ॲक्सिस. आपल्याला Y ॲक्सिसची काय लेनदेन नाही, कारण याचे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होतं ना, आपल्याला फायनली फाईंड काय करायचं आहे, एंडमध्ये याच्या एक्स डिस्प्लेसमेंट फाईंड करायचे. तर मी काय केली इथं, अलॉंग X ॲक्सिसची पोझिशन चेंज होते का, नाही होते, मी तेच गेलो, बाकी काही नाही करा. ओके, एक मिनिट. नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, एक्सटर्नलच घ्यावा लागेल. सॉरी ग्रॅव्हिटेशनल प्रॉब्लेममध्ये ते दिलेलं नाही, एक्सप्लेन नाही केलं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक्सटर्नलच फोर्स असेल. सॉरी, याच्यावर येणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक्सटर्नल असेल, भले तो त्याच्या स्वतःच्या मासमुळे येतो आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा इंटरनल केव्हा घेतला जाईल, ज्यावेळेस तो हा ब्लॉक आणि हा या दोघांच्या स्वतःच्या ग्रॅव्हिटेशनल असेल,
दोघांना ऑब्विसली मास आहे, ते पण एकमेकांकडे ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन होणार, पण ते मास खूप कमी असतं म्हणून ग्रॅव्हिटेशन फोर्स खूप विकर असतो. पण तो जो फोर्स घेतला तुम्ही तर तो सिस्टमच्या इंटरनल फोर्स असेल, कारण तो दोघं मास सिस्टममध्ये येतील आणि त्यांच्या एकमेकांशी ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असेल. पण हा जो ब्लॉक आहे हा मूव का होतोय, अर्थ सरफेसच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मूव होतो. ओके, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला कन्सिडर करावा लागेल, तो एक्सटर्नल फोर्स असेल. बट एक्सटर्नल फोर्स काय, ग्रॅव्हिटी. ओके, एक्सटर्नल फोर्स आहे ग्रॅव्हिटी. कोणत्या डायरेक्शनला आहे, अलॉंग वाय ॲक्सिस, व्हर्टिकल डायरेक्शनला आहे. म्हणजेच काय, एक्सटर्नल फोर्स हा ग्रॅव्हिटी ज्यावेळेस घेणार त्यावेळेस तुम्ही आपण इथं वाय करून घ्या किंवा मग असं घेऊन घ्या, अलॉंग वाय इज इक्वल टू ग्रॅव्हिटी. अलॉंग एक्स ॲक्सिस फोर्स आहे की हा ब्लॉक कोणामुळे होतो आहे, याच्या एम जी फोर्स ग्रॅव्हिटेशन म्हणून तो ब्लॉक होतो. अलॉंग एक्स ॲक्सिस कोणी फोर्स केला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणता आहे, अलॉंग वाय ॲक्सिस आहे. ओके, म्हणजे या सिस्टमवर जर एक्सटर्नल फोर्स बघायला मिळतो तो आहे, पण तो कोणत्या ॲक्सिसच्या अलॉंग आहे, वाय ॲक्सिसच्या अलॉंग आहे. ओके, एक्सटर्नल फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस आहे का, नाही, याला कोणी पुश करत आहे, नाही करत. म्हणजेच काय, एक्सटर्नल फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस विल बी 0. मग सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी घेतली तुम्ही अलॉंग एक्स ॲक्सिस, काय येईल ती, कॉन्स्टंट. कारण काय, एक्सटर्नल फोर्स 0 आहे. इनिशियली सिस्टम रेस्टवर सांगितली म्हणजे हे काय 0. बट ॲट दॅट टाईम VCM अलॉंग वाय इज नॉट इक्वल टू 0. ओके, बट आपण हे सॉल्व करून घेतो, ते त्याची गरजच नाही पडत. काय झालं, सेंटर ऑफ मासची जी पोझिशन आहे, वेलॉसिटी ती कॉन्स्टंट आहे, ती 0 आहे. म्हणजे सेंटर ऑफ मासची जी पोझिशन आहे अलॉंग एक्स डायरेक्शन ही चेंज होणार नाही. बट तुम्ही जे वाय डायरेक्शनची पोझिशन बघितली सेंटर ऑफ मासची, इथं एक्स लिहायची गरज नाही, ऑलरेडी मी एक्सच घेतला आहे. 0, सॉरी, नॉट इक्वल टू 0. कारण काय, हा वेज व्हर्टिकली कुठंच नाही, जागेवरच राहणार आहे. बट हा जो ब्लॉक आहे हा इथं येऊन जाईल, हा मास इथं येऊन जाईल, हा वेज इथं जे व्हर्टिकली जागेवर आहे, हा मास इथं येऊन गेला म्हणजे सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज होईल. बट सेंटर ऑफ मासची पोझिशन चेंज कशी होईल, एक तर तो खाली जाईल, एक तर तो वरती येईल. तो राईट हँड आणि लेफ्ट हँड डायरेक्शनला जाणार नाही, कारण त्या डायरेक्शनला फोर्स नाही. एक्सटर्नल फोर्स राईट हँड एक्स डायरेक्शनला 0 आहे, म्हणजे सेंटर ऑफ त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, तो ते मूव्ह होणार नाही. कारण काय, कॉन्स्टंट वेलॉसिटी ऑलरेडी जी 0 दिली होती, इनिशियली सिस्टम रेस्टवर होतं म्हणजे ती 0 दिली होती, म्हणजे सेंटर ऑफ मास हे राईट हँड किंवा लेफ्ट हँड डायरेक्शनला मूव्ह होणार नाही. तर त्याची एक्सची पोझिशन ही 0 असेल. याच्यावर मग आपण लिहू शकतो m1 डेल्टा x1 प्लस m2 डेल्टा x2 प्लस m1 प्लस m2. ओके, दिस इज 0, हा इकडे येऊन जाईल, पूर्ण 0 येईल, राहिलं काय, m1 डेल्टा x1 m2 डेल्टा x2 ओके इज इक्वल टू 0. m1 काय आहे, ब्लॉक, m2 काय, दिस, x1 काय, x2 काय. x1 इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ ब्लॉक अलॉंग एक्स ॲक्सिस. ओके, हा ब्लॉक ज्यावेळेस इथं येऊन जाईल त्याने वाय किती डिस्टन्स कवर केलं, एवढं. ओके, एक्स किती केलं, ऑब्विसली एवढं, या कॉर्नरपासून इथं येत होतं. ओके, इथून इथं ऑब्विसली एवढं. बट वेज पण मूव होत आहे, मी कन्सिडर करतो वेज एक्स एवढं डिस्प्लेसमेंटने बॅकवर्ड मूव झाला. मग आता याने एक्स अलॉंग एक्स किती डिस्टन्स कवर केलं, ऑब्विसली दिस मीन्स 2.2 मीटर. बट एक्स पण त्यावेळेस ब्लॉक कुठे येऊन गेला, इकडं, मग 2.2 तो ब्लॉक ज्यावेळेस इकडे येऊन जाईल, हा वेज पण त्या तिथून इकडं शिफ्ट होऊन जाईल. कारण ते आता असं नाही होणार की सर हा ब्लॉक तर इथं ग्राउंडवर येऊन गेला, मग हा कुठं पण मूव, हा थोडी त्यासोबत होणार आहे. बट ते सायमल्टेनियसली होतं, जसं जसं हा खाली येतोय ब्लॉक असा इकडं होतोय, हा खाली 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 इथपर्यंत पोहोचतो पण ब्लॉक एक्स एवढं डिस्प्लेसमेंट मूव करून घेतो. म्हणजे हा ब्लॉक ह्या वेजसोबत एक्स एवढा मागे येऊन येतोय. ओके, तर एक्स एवढा मागे येतोय ना, फॉरवर्ड 2.2 जातोय. सो m1 इज इक्वल टू कॅपिटल M, डेल्टा x1 इज इक्वल टू 2.2 मायनस एक्स.
नेक्स्ट M2 इज इक्वल टू M2चे मास काय दिलं आहे 10 कॅपिटल M आणि x2 म्हणजे याचं डिस्प्लेसमेंट किती x एवढं आहे. सो डेल्टा x2 इज इक्वल टू -8 कारण मी लेफ्ट हँड डायरेक्शनला कन्सिडर करा. बस मग पुट करा हा M हा 2.2 मायनस x M2 कुठे M2 10 मीटर सॉरी 10 M मीटर नाही तो मास आहे. ओके याच्या 10 हा 10 पटीने मोठा आहे तो आणि हा असेल तुमच्या -6 याला जर तुम्ही सॉल्व केलं तर x येतो ओके ठीक आहे. GCM कॅन्सल कॉमन घेईल तिकडं 0 आहे चला जाईल. हा काय राहिला 2.2 मायनस x प्लस हा काय झाला -10 x इज इक्वल टू 0. 2.2 मायनस 11x इज इक्वल टू 0. तर याला तुम्ही जे सॉल्व केलं तर तो x इज इक्वल टू येतो 0.2 मीटर. अलॉंग y axis सेंटर ऑफ मास ऑब्वियसली मूव झाला असेल. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम इनिशियली सिस्टम वॉज ॲट रेस्ट. प्रॉब्लेम नंबर 34. एक बलून दिला आहे त्याचा मास दिला आहे कॅपिटल M. ओके एक अशी रोप आहे आणि त्याला एक बॉय पकडून वरती चढतोय क्लाइंब करतो. मास M आहे डायग्रॅममध्ये L राहिला आहे याच्या. हे जे डिस्टन्स आहे इथून ते इथपर्यंत L एवढं डिस्टन्स आहे. विचारलं काय इनिशियली सिस्टम वॉज ॲट रेस्ट मीन्स याच्यावर एक्सटर्नल फोर्स 0 आहे असं म्हटलं गेलं. ओके by what distance balloon shift downward when the boy reaches to the topmost of the point. One minute. काय होईल इथं हा ज्यावेळेस टॉपमोस्ट साईड म्हणजे हा कुठं पोचेल इथं पोचेल त्यावेळेस विचारलं की बलून कुठं मूव होईल किती डिस्टन्स डाऊनवर्ड मूव होईल असं विचारलं. ओके काय करा बघा हा प्रॉब्लेम सॉल्व नाही करून तुम्ही नोट्समध्ये बघून पण कोण जाईल तुम्हाला बरोबर एवढा काही विशेष नाही. हा जसं जसं वरती येईल बलून खाली येत जाईल. बलून समजा वाय एवढा डिस्टन्सने खाली आला बलून सपोज वाय एवढा डिस्टन्सने खाली आला. हाय याने किती डिस्टन्स कवर केलेला असेल याने डिस्टन्स कवर केला असेल L-y कारण काय हा L इथून हे याला L एवढं कवर केलं आहे बट बलून त्यावेळेस खाली येऊन गेला आहे. ओके म्हणजे हा इथून इथं न जाता हा इथून इथं गेला आहे किती मग वाय एवढा बलून खाली आला आहे म्हणजे याने डिस्टन्स किती कवर केलं आहे L-y. ही लेंथ त्याने कवर केली पण त्याच वेळेस तो खाली येऊन गेला आहे बलून म्हणजे L-y फॉर दिस. बलूनसाठी वाय डाऊनवर्ड घेऊन टाकलं आहे तर त्याला मायनस घे याच्यासाठी दिस त्याच्यासाठी हा मास ॲन्सर पुट करा सेम आहे बाकी काही एवढं विशेष नाही काही चेंजेस नाही त्याच्यात. नेक्स्ट बघू आपण 35 कारण सर्व प्रॉब्लेम नाही होणार ते वाचल्यावर तुम्हाला कळून जाईल. सेम फक्त एक्सच्या जागेवर वाय घेतला आहे काहीच केलेलं नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम 35 नंबर्स 1 kg V 2V and mass M. ओके अ सिस्टम वॉज ॲट रेस्ट सिस्टम रेस्टवरच येते. ओके
टू बॉडीज आर मूव ड्यू टू देअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, बघा आता काय सांगितलं आहे, दोघं ब्लॉक मूव होत आहेत ड्यू टू देअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे पूर्ण जे सिस्टम पाहिली ही, याच्यावर एक्सटर्नल फोर्स 0, याच्यावर एक्सटर्नल फोर्स काय येईल 0. कारण ते स्वतःच्या, आता ही जे सिस्टम आहे तिथं काय होता, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, म्हणजे सिस्टमच्या बाहेरून येणारे फोर्स होता तो. इथं काय, ड्यू टू देअर ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन, त्यांच्या एकमेकांचे फोर्स त्यांचे स्वतःचे येते, तिथं थर्ड पार्टी इंटरसेप्ट करत नाही, म्हणून इंटरफेअर नाही करते. म्हणजे काय, तो फोर्स जो असेल तो इंटरनल फोर्स असेल. म्हणजे सिस्टमवर एक्सटर्नल फोर्स 0. म्हणजेच काय, VCM इज इक्वल टू कॉन्स्टंट, आणि इनिशियली रेस दिला म्हणजे VCM इज इक्वल टू 0. VCM कॉन्स्टंट असेल, VCM रेस दिला आपल्याला, तर तो कॉन्स्टंट 0 निघाला. पुढे काय, ॲट सम इन्स्टंट व्हेलॉसिटी ऑफ 1 kg इज V. काही एका वेळेवर, एक पर्टिक्युलर टायमावर व्हेलॉसिटी ऑफ 1 kg V दिला आहे. व्हेलॉसिटी ऑफ 2 kg बॉडी, अरे किती मिस्टेक झालं यार माने. हा प्रॉब्लेममध्ये 2 kg लिहिलं आहे, तिथं एम करून घ्या. जिथं प्रॉब्लेममध्ये 2 kg व्हेलॉसिटी ऑफ 2 kg बॉडी दिला आहे, तोच आपल्याला फाइंड करायचा आहे. ॲक्च्युली 2 kg दिलेला गेला, तिथं एम करून घ्या. व्हेलॉसिटी ऑफ एम ऑफ बॉडी इज 2v. हा जी बघा, एक पर्टिक्युलर इन्स्टंट एका पर्टिक्युलर वेळ ते काय आता एकमेकांकडे येत आहेत. एका पर्टिक्युलर इन्स्टंटवर 1 kg ची व्हेलॉसिटी v आहे आणि मास एमची व्हेलॉसिटी 2v. ओके, से m1 m2. m1 काय आहे 1 kg. ओके, त्याची व्हेलॉसिटी म्हणजे v1 असेल, ती काय मी घेतली v. इकडं m2 दिला काय मास m, तो आपल्याला फाइंड करायचं आहे. व्हेलॉसिटी काय त्याची मीन्स v2 इज इक्वल टू 2v गिवन दिलेलं आहे. ओके, फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास अँड मास m. कसली व्हेलॉसिटी फाइंड करायची, सेंटर ऑफ मास मी ऑलरेडी सांगून दिलं तुम्हाला 0 आहे. कसं काय, सिस्टमवर एक्सटर्नल फोर्स 0 आहे, ऑब्वियसली व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ऑलवेज कॉन्स्टंट असेल. आणि इथं आधीच दिली आहे की सिस्टम इज ॲट रेस्ट, सिस्टम वॉज ॲट रेस्ट, म्हणजे ती आधी रेस्टवर होती, ती कॉन्स्टंटच राहणार आहे. म्हणजे रेस्टवर होते 0 आणि कॉन्स्टंट झालं तर ती शेवटीपर्यंत 0 असेल. म्हणजे कोणत्याही इन्स्टंटला तर VCMची व्हेलॉसिटी पाहिली तर 0 असेल. आपल्याला फाइंड करायला लावलं आहे मास m. तर VCM इज इक्वल टू m1 v1 m2 v2 अपॉन m1 प्लस m2. हे 2-3च फॉर्म्युल्यामध्ये पूर्ण चॅप्टर फिरतं. ओके, m1 काय 1 kg, v1 काय v, ओके, प्लस m2 काय m, and v2 काय मायनस 2v. लुक ॲट द साइन, मायनस 2v. का मायनस घेतला, लेफ्ट डायरेक्शनला, हा राईट हँड डायरेक्शनला. हे वेक्टर आहे, नॉट अ स्केलर. डिवाइड बाय 1 प्लस VCM काय 0 0, इकडे येईल 0 येईल, काय राहील मग v प्लस m मायनस 2v इज इक्वल टू 0. यस 0. काय होईल, v तिकडे गेला, v गेट प्लस m इज इक्वल टू 1/2 kg. v गेट कॅन्सल, m इज इक्वल टू 1/2 kg. ते प्रॉब्लेम स्टार्टिंगला 2 kg दिलं गेलं आहे, ते मास आहे. ट्राय करण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम आहेत. 36 नंबरचा प्रॉब्लेम पहा, वाचल्यावर कळून जाईल, ॲन्सर दिला आहे मी. होमवर्क राहील 36, 37, 38, 39, 40, इवन 40 नंबरचा प्रॉब्लेम आहे. थोडंसं कन्फ्युजन मला पाहावं लागेल एकदा, तर काहीतरी बाय मिस्टेक आला तेवढा, काहीतरी झालं त्यामुळे. तर 40 सोडा, बरं बाकी 36, 37, 38, 39, इवन 41 तुम्हाला होमवर्क राहील. परत
4-5 प्रॉब्लेम आहेत ते आपण उद्या पाहू. नंतर नेक्स्ट टॉपिककडे जाऊ, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमकडे जाऊ.